शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असलेच पाहिजे. आणि आमच्या इकडे बघा आमची कशी मजा चालली ते पावसामध्ये. एवढा पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस थांबायचं नावच घेत नाही. आणि हो, तुम्हालाही सांगते, जिथं तुम्ही घरामध्ये आहे घरातच राहावा, जास्त बाहेर निघू नका, कारण पावसाचं वातावरण खूप सांगितलेलं आहे. आणि इथं आमची हालत अशी बेकार झाली, काय सांगू. धड कपडे वाळत नाही आणि धड काम कमी होत नाही. ते काम वाढत जाते पण कमी होत नाही, खरंच सांगते. पाऊस कमी झाल्याच्यानंतर कपडे परत बाहेर आणून टाकते, पाऊस आल्याच्यानंतर परत आत नेऊन टाकते. पण असं चला, आपल्याला इथे स्वयंपाक करायचं. ते कांदा लसूण परतून घेतला आहे मस्त छान. आणि ते चिकन मसाला, मटन मसाला, धनिया पावडर, लाल तिखट आणि आपले हळद टाकून असं मस्त हे करायला घेतलं. अरे नाही हो, चिकन बिकन नाही करत आहे मी. श्रावण चालेल, कुठे चिकन वगैरे. अजून अमावस्या पौर्णिमा होऊन नाही गेली आहे ना, त्याशी आपण चिकन नाही खाऊ शकत, जरी श्रावण संपला असला तरीही. आणि ते मस्त मीठ टाकूनही मी ते छानसं परतून घेते. काय करणार, भेंडीची भाजी मी करते. हो, इथे काही मी असं दुसरं बनवत नाही. इथे मी भेंडी मस्त धुवून पुसून कट करून घेतली होती एकसारखी उभी. आणि याला आपण मस्तसं आपण करून टाकायची, घ्यायची आणि अशी यात टाकायची मस्तमध्ये. सिरियसली छान लागते. ह्याच्यामध्ये तुम्ही दही फेटून जरी टाकली नाही, भाजी खूप छान होते अशी रसरशीत. इथं आपण थोडा दही नाही पण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, आणि थोडासाच. आणि छानसाला परतून घ्यायचं आणि वाफेवर जास्त कडक नाही होऊन द्यायची. फक्त काही लोकांना भेंडी खालून खूप कडक होऊन देतात, ते तसे आवडते. मला नाही, मी एवढी नाही वाफत, कमी. ते मस्त असे चपात्या करायला घेतल्या. चपात्या माझ्या बघताना ते एवढ्याशाच असतात. हो, एवढ्या छोट्या छोट्या चपात्या करते मी छानशा. आणि आता हे मी आता तुम्ही आता हे तेल लावते का काय? कच्चं तेल नाही, कच्चं तेल नाही, ते थोडंसं तूप आहे, तूप वरून लावते मी. आता विचार करताना कच्चं तेल खाते का काही हे बाई. नाही हो, कच्चं तेल नाही खात. चला मग, मी तर झालं त्याला जेवायला घेतलं. या जेवायला तुम्ही पण. जेवण झाल्याच्यानंतर आपली भांडी होती, सगळी भांडी घासली. ढग बघा कसले भारी. चला, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट.